सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप बद्दल बऱ्याच पालकांना अजून देखील बऱ्याचशा गोष्टी माहीत नाहीयेत. पेपर किती असतात, कुठले विषय असतात, कसा अभ्यास करायचा, काय अभ्यास करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं आता यावर्षी दुसऱ्यांदा आपल्याकडे 4थी आणि 7वीला स्कॉलरशिप होणार आहे. याच्यापूर्वी काय होतं, इयत्ता 5वीला आणि इयत्ता 8वीला स्कॉलरशिप होती. त्याच्यामुळे अजून देखील बऱ्याच गोष्टी आपल्याला सगळ्यांना ह्या नवीन आहेत. ठीक आहे. मग विद्यार्थ्यांना काय काय यायला पाहिजे, काय नाही यायला पाहिजे, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर मराठी झालं, गणित झालं, इंग्रजी झालं, बुद्धिमत्ता झालं, कशा पद्धतीने त्यांना किती किती मार्क असणार आहे, किती किती वेळ असणार आहे, कुठल्या पेपरला किती वेळ दिला पाहिजे, असे बरेच प्रश्न बऱ्याच पालकांच्या मनामध्ये येत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक द्यालच प्लीज. आणि दुसरं म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला कोणीही इयत्ता 4थीला किंवा इयत्ता 7वीला शिकत असेल, जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुमच्या मुलाच्या मुलीच्या वर्गातले जे काही विद्यार्थी असतील, त्यांचे मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे नातेवाईक कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पाठवा. म्हणजे काय होईल की ही जी माहिती आहे ही माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. ठीक आहे. चलो, तो आता इयत्ता 4थी इयत्ता 7वी या स्कॉलरशिप परीक्षांसाठी इग्नाइट पाठशालामध्ये आपण बॅचेस सुद्धा सुरू केलेले आहे. इयत्ता 4थीची स्कॉलरशिपची बॅच आहे फक्त 2499 रुपयामध्ये. वन टाइम फीज आहे, तुम्हाला पुन्हा पुन्हा फी भरावी लागणार नाही. एकदा फी भरली की तुम्हाला जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत मार्गदर्शन जे आहे ते मिळत राहणार आहे. त्याच्यानंतर इयत्ता 7वीची स्कॉलरशिपची फी आहे 2999 रुपये. यासोबतच जे विद्यार्थी आता इयत्ता 5वीला आहेत किंवा जे विद्यार्थी पुढच्या वर्षी इयत्ता 5वीला जाणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या एंट्रान्स टेस्टची जी तयारी असते ती देखील इग्नाइट पाठशालातर्फे करून घेतली जाते आणि याची फीज असणार आहे 2499 रुपये. तुमची पुढच्या वर्षीची म्हणजे आता नोव्हेंबरला 28 नोव्हेंबरला जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा आहे. तर 28 नोव्हेंबर पर्यंत तुमचा जे काही तयारी आहे ती सगळी तयारी करून घेतली जाईल. त्याच्याच सोबत NMMS परीक्षा जी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना देता येते त्याची देखील तयारी आम्ही करून घेणार आहोत आणि त्याची फी आहे 2999 रुपये फक्त. ठीक आहे. आता ह्या इतक्या कमी फी मध्ये जर तुम्हाला बॅचेस मिळत आहे तर त्याचा फायदा आपण का नको घ्यायला. आणि बॅचेस मध्ये काय काय आम्ही देणार आहोत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आता स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. दीड तासाचा वेळ असतो आणि 2 पेपर असतात. आता हे जे 2 पेपर आहेत यामध्ये पहिला पेपर असतो त्याच्यात तुम्हाला प्रथम भाषा आणि गणित किंवा मॅथमॅटिक्स. ठीक आहे. फर्स्ट लँग्वेज आणि मॅथ्स तुमच्या शाळेमध्ये. ठीक आहे. आता जे तुम्ही इंग्लिश मिडियमचे जर स्टुडंट असाल तर तुम्हाला फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असणार बरोबर. आणि थर्ड लँग्वेज जी आहे ती तुमची मराठी असणार. जर मराठी मीडियमचे तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला फर्स्ट लँग्वेज जी आहे ती मराठी असणार आणि थर्ड लँग्वेज जी आहे ती इंग्लिश असणार. तर अशा पद्धतीने फर्स्ट लँग्वेजचा पेपर ज्याच्यामध्ये तुम्हाला असणारे 25 प्रश्न 50 गुणांना म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2-2 मार्क आहेत. आणि त्याच्यानंतर त्याच पेपरमध्ये लगेच पुढे कंटिन्युटी मध्ये गणिताचा म्हणजेच मॅथमॅटिक्सचा पेपर असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला असणारे 50 प्रश्न 100 गुणांसाठी. म्हणजे इथे पण काय झालं, एका प्रश्नाला किती गुण आहेत, 2 गुण आहेत. म्हणजे एकूण 75 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि तुम्हाला गुण किती मिळणार आहे, 150 गुण मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचं इथे नेगेटिव्ह मार्किंग नाही. तुमचे कुठलेही गुणांचे मार्क कापले जाणार नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचे आहे. ठीक आहे. आता तसं पेपर 2 मध्ये जर आपण बघितलं तर पेपर 2 मध्ये तृतीय भाषा, मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं की तृतीय भाषा म्हणजे कुठली, मराठी मीडियम वाल्यांसाठी तृतीय भाषा असणार आहे इंग्लिश. इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी तृतीय भाषा असणार आहे मराठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमची तृतीय भाषेमध्ये सुद्धा तुमचे 25 प्रश्न आहे आणि त्याला किती गुण आहेत, 50 गुण आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या आहे बुद्धिमत्ता चाचणी, इंटेलिजंट टेस्ट, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, रिझनिंग, काहीही नाव द्या. ठीक आहे. प्रश्न तेच असणार. किती प्रश्न येणार आहेत, 50 प्रश्न येणार आहेत. 50 प्रश्न आहेत आणि त्या 50 प्रश्नांच्या अगेन्स्ट गुण किती आहेत, 100 गुण आहेत. ठीक आहे. 50 क्वेश्चन 100 मार्क्स साठी. टोटल जर आपण केलं तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 75 प्रश्न आहेत आणि 75 प्रश्नांसाठी तुम्हाला 150 गुण जे आहे ते 150 गुण मिळणार आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग कुठेही नाहीये. त्यामुळे आपल्याला दोन्ही पेपर 1 असू द्यात किंवा पेपर 2 असू द्यात, दोन्ही पेपर आपल्याला पूर्णपणे सोडवायचे आहेत. कुठलाही प्रश्न मिस करायचा नाहीये. जरी समजा आपल्याला उत्तर एखाद्या प्रश्नाचं माहित नसलं तरी सुद्धा काहीतरी प्रयत्न करून तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ब्लँक सोडायचं नाही. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने
प्रत्येक पेपरला 1.5 तासाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 75 प्रश्न जे आहेत ते किती वेळात सोडवायचे? 1.5 तासामध्ये तुम्हाला 75 प्रश्न सोडवायचे आहेत. आता प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असते? किती प्रश्न कठीण असतात, किती प्रश्न सोपे असतात? तर सोपे प्रश्न असतात 30%. ठीक आहे. किती? 30% तुम्हाला सोपे प्रश्न असणार आहेत आणि 30% तुम्हाला कठीण प्रश्न असणार आहे. उरलेले 40% प्रश्न तुम्हाला मीडियम असणार आहे. ठीक आहे. म्हणजे 75 क्वेश्चन्स तुम्हाला टोटल आहे. त्या 75 पैकी 30% तुम्हाला कठीण आहेत, 40% तुम्हाला मीडियम आहेत आणि 30% तुम्हाला परत सोपे प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला काठिण्य पातळी जी आहे ती काठिण्य पातळी प्रश्नांची असते आणि हे डायरेक्टली आपल्याला GR मध्येच त्यांनी दिलेलं असतं. त्याच्यामुळे असं काही नाहीये की हे आम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपरवरनं वगैरे सांगतो. ते डायरेक्टली त्यांनी GR मध्ये दिलेलं आहे की तुम्हाला 30% प्रश्न कठीण येणार आहे, 30% प्रश्न मीडियम येणार, सॉरी सोपे येणार आहे आणि 40% प्रश्न हे मीडियम येणार आहेत. ओके. आता बॅचेस ज्या आहेत आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ज्या काही बॅचेस आहेत त्या बॅचेस लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेस आहेत. लाईव्ह आणि रेकॉर्डेड म्हणजे कसं? तर लाईव्ह लेक्चर्स होणार आहेत. तुम्हाला टाइम सांगितला जाईल काहीतरी, जसं समजा आपण म्हणूयात की 6 वाजेला लाईव्ह लेक्चर होईल, असं आपण एक गृहीत धरूयात की 6 वाजेला जर समजा तुमचा लाईव्ह लेक्चर असेल तर तुम्हाला ते लेक्चर बघता येईल. त्यावेळेला तुम्हाला जे काही प्रश्न तुमच्या मनात येतील, विद्यार्थ्याच्या मनात येतील, ते प्रश्न विद्यार्थी डायरेक्टली शिक्षकांना विचारू शकतो आणि त्यावर त्यांना लगेच उत्तरं दिली जाणार. ठीक आहे. दुसरं काय आहे? तर दुसरं आहे रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते कसे बघणार तुम्ही? तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार, जर समजा तुम्हाला लाईव्ह लेक्चर नाही बघता आलं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर नंतर बघा. कितीही वेळा बघू शकतायत, काहीही त्याला लिमिट नाही. रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही कधीही, कुठेही, कितीही वेळा बघू शकतायत. त्याच्यानंतर आमच्याकडे आम्ही PYQ जे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, म्हणजे मागच्या वर्षी जे काही प्रश्नपत्रिका झालेली आहे त्यांचा अनालिसिस सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात. त्याच्यानंतर सगळ्या विषयांच्या शॉर्टकट ट्रिक सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू, जेणेकरून काय होईल, बरेचसे प्रश्न तुम्हाला अतिशय कमीत कमी वेळामध्ये सॉल्व्ह करता येतील. जे बघा, 75 प्रश्न आपल्याकडे 90 मिनिटांचा वेळ, बरोबर? मग एका प्रश्नाला जर आपण विचार केला तर साधारणपणे 1 मिनिटाचा वेळ आपल्याला मिळतोय. ठीक आहे. आणि वर काही मिनिट 15 मिनिटं एक्स्ट्राचे मिळतात. मग आता हे जे वरचे 15 मिनिटं एक्स्ट्रा आहेत ते आपण कठीण प्रश्नांसाठी जरी बाजूला ठेवले तरी एक प्रश्नाला 1 मिनिटाचा वेळ जर आपण काउंट केला तर त्या हिशोबाने आपल्याला शॉर्टकट्सची खूप जास्त गरज असते फास्ट मध्ये क्वेश्चन सोडवण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर रोज सुद्धा टेस्ट होणार आहे, डेली बेसिसला टेस्ट होणार आहे, दर वीकला टेस्ट होणार आहे, जे काही शिकवलं जाईल त्यावर. त्याच्याच नंतर तुमचे टेस्ट ज्या झाल्यात त्याचा तुम्हाला रिपोर्ट सुद्धा मिळणार आहे. लगेच तुम्हाला रिपोर्ट जनरेट होतो तिथे. पेपर सबमिट केला ना की तुम्हाला लगेच तुमचे मार्क कळतात, कुठला प्रश्न चुकलाय, काय चुकलंय, कशा पद्धतीने चुकलंय, मग त्याचं करेक्ट ऑप्शन काय होतं, ते करेक्ट ऑप्शन तसंच का होतं, या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट तुम्हाला लगेच बघायला मिळतो. ठीक आहे. आणि याच्याच सोबत तुम्हाला मिळणारे अभ्यासाचं साहित्य आणि PYQ शी रिलेटेड पुस्तक. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. 25 जुलैपासून बॅचेस सुरू होत आहेत. बॅच जॉईन करायला तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही आमचा जो नंबर आहे 8983345857 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय किंवा तुम्ही इग्नाइट पाठशालाचं जे ऍप आहे ते ऍप डाउनलोड करू शकताय. सो फायनली जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला मेहनत घ्यायची आहे. त्याच्याच सोबत आम्ही ज्या ट्रिक्स तुम्हाला सांगू त्या ट्रिक्स तुम्हाला बघायच्या आहेत आणि स्वतःहून भरपूर सराव करायचा आहे. ह्या सरावासाठी आम्ही तुम्हाला खूप सारे क्वेश्चन पेपर देणार आहोत, जेणेकरून तुमचा सराव जो आहे, प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस अतिशय व्यवस्थित होईल. आणि ही प्रॅक्टिस जी आहे या प्रॅक्टिससाठी तुम्हाला वेगळा पैसा द्यायची गरज नाहीये. तुमच्या बॅच मध्येच तुम्हाला हे टेस्ट ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत. सो फायनली तुम्हाला स्कॉलरशिप जर मिळवायची असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा, म्हणजे तुम्हाला फायदा नक्की होईल. आणि इग्नाइट पाठशालाला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.